नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड ही तुम्ही घरबसल्या कसे काढू शकता। त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही पण योजना गव्हर्नमेंटने एकत्र केला आहे। तोच JR मागं येऊन गेलेला आहे। तर तुम्हाला सांगतो, याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला टाईम वाया न घालवता आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊया। तुम्ही मोबाईलवर देखील काढू शकता, त्याचं टेन्शन घेऊ नका। तर चला, गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे beneficiary.nha.gov.in। हे टाईप केल्यानंतर तुम्ही जर सर्च करशाल तर तुम्हाला या प्रकारचं पेजवर तुम्ही येऊन जासाल। मी तुम्हाला लिंक ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तुम्ही त्यावर क्लिक केला की या पेजवर तुम्ही येऊन जासाल। तुम्ही बघू शकता आपण या पेजवर आलेलो आहे। त्यानंतर आपण आपला इथे स्वतःचा मोबाईल नंबर टाकून घेऊ। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय करावं लागेल। त्यानंतर त्याला व्हेरीफाय करून टाकू। आपल्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP इथे टाकून घेऊ। त्यानंतर खाली दिलेला हा कॅप्चा एक्झॅक्टली आपल्याला तसाच टाकायचा आहे, हे विसरू नका। चला, तो कॅप्चा पण टाकून घेऊ आणि त्यानंतर लॉग इन करू। तुम्ही बघू शकता नवीन इंटरफेस आलेला आहे। त्या इथे दिलेला आहे स्टेट, स्कीम, डिस्ट्रिक्ट, सर्च बाय। तर आपण आपला राज्य सिलेक्ट करून घेऊ। त्यानंतर स्कीम कोणती, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही पण एकत्रच झाल्या, तुम्हाला मी सांगितलंच होतं। त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून घेऊ आणि सर्च बाय आधार नंबर टाकू आपण। आणि इथे स्वतःचा आधार नंबर किंवा घरातल्या कोणत्या पण व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकलेला चालते। तर आपण स्वतःचाच आधार नंबर टाकून घेऊ, सर्च करू। त्यानंतर तुम्ही बघू शकता नवीन इंटरफेसवर आलेला आहे। आपल्या घरातल्या व्यक्ती कोण कोण आहे, त्यांचे स्टेटस काय आहे, अप्रूव्ह आहे, अनअप्रूव्ह आहे, त्यांचं EKYC स्टेटस काय आहे, व्हेरीफाय आहे की काय आहे, ॲक्शनमध्ये तिथे आपण डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकतो। तर चला, डाउनलोडवर क्लिक करू। बघू शकता EKYC आपल्याला करावं लागेल। त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं, हे सर्व वाचून घ्यायचं आणि त्या बॉक्सवर क्लिक करायचं ॲग्री म्हणून आणि अलाउवर क्लिक करायचं। त्यानंतर आधार OTPने आपण आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करणार आहोत। तर आधार OTPवरच क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला मोबाईलवर 2 OTP येणार, एक आधारचा OTP आणि एक मोबाईलचा OTP। तर ते देखील 2 OTP आपण टाकून घेऊ। OTP टाकल्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट करावं लागेल, ऑथेंटिकेट करून घेऊ। ऑथेंटिकेट केल्यानंतर थोडंसं लोड घेणार। लोड गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक व्यक्तीचे नाव दिसणार, त्या व्यक्तीच्या त्या बॉक्सवर क्लिक करायचं। कोणाचं कार्ड डाउनलोड करायचं आहे, कोणाचे आपण KYC करण्यासाठी पहिले त्यावर क्लिक केलं होतं, तर त्या बॉक्सवर क्लिक करून त्याची KYC करून तो डाउनलोड बटनावर क्लिक करायचं। बघू शकता कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे। डाउनलोड झालेलं कार्ड हे कसं दिसते हे पाहण्यासाठी आपल्या हिस्ट्रीवर डाउनलोडवर क्लिक करायचं आणि हे बघू शकता कार्ड तयार झालेलं आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलंच आहे की आयुष्यमान कार्ड हे कसे काढावे। जर तुम्हाला काही समस्या येत असेल आयुष्यमान कार्ड काढण्यात, तर तुम्ही तुमचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला आयुष्यमान काढण्यात कोणती समस्या येत असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारू शकता। आणि असेच या प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।